हाय, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. परत एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजच्या व्लॉगमध्ये काय असणार. आतापर्यंत मी कधीही पापड, चिप्स, कुरडई हा प्रकार कधीही केला नाही. कारण मला हे खूप असं किचकट काम वाटायचं. पण आता करून बघूया म्हणून मी पहिल्यांदा चिप्स बनवायला घेतलेत. जोपर्यंत आपण एखादी गोष्ट करत नाही तोपर्यंत ती आपल्याला येत नाही किंवा जमत नाही. आज सकाळीच मी हे बटाटे पाण्यामध्ये दिवसभर भिजवून ठेवले. त्यानंतर हे स्वच्छ धुवून घेतले. मग माझी इकडे नेक्स्ट प्रोसेस चालू केली. साधारण हे 6 ते 7 किलो बटाटे असणार. आणि इकडे मध्ये मध्ये शाव्या पण मला मदत करते. मी कोणतं तरी काम करते आणि शाव्यामध्ये लुडबुड करणार नाही, असं कधी होणार नाही. ती मला थोडी मदत करायचा प्रयत्न करते. हे बघून मला खूप बरं वाटलं. इकडे मी बटाटे सगळे किसून वगैरे घेतले. त्यानंतर ते मी कमीत कमी 3 ते 4 वेळा मी पाणी चेंज करून ते परत धुवून घेतले. तसं केल्यामुळे बटाटे म्हणजे चिप्स जे आम्ही बनवतो ते काळपट पडत नाहीत म्हणून. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठले आणि जे रात्रभर पाण्यामध्ये चिप्स भिजत ठेवले होते ते परत एकदा 2-3 वेळा पाण्यातून परत धुवून घेतले. इकडे मी चिप्स एक साईडला शिजायला ठेवले आणि यामध्ये काही जिरं वगैरे असं घालतात, पण मी काही घातलेलं नाहीये, फक्त मीठच घातलेलं आहे. आणि हे जे चिप्स आहेत ते मी 60 to 70% शिजवून घेतले. इकडे मी माझं हे काम करत करत बाकीची जी कामं आहेत ती पण करून घेतली. शाळेचा टिफिन पण बनवला, एक साईडला करून घेतला आणि त्यानंतर शाळेला पण रेडी करून स्कूलला पण पाठवून दिलं. म्हणाले की मला हे खूप किचकट काम वाटायचं. पण मी खायला आधी असते. हे सगळे माझी असते लग्न आधीची असायची. आणि माझ्या माहेरी वेगवेगळ्या प्रकारची ही उन्हाळी वाळवणं करतात. तर कायम आई जे जे काही बनवायची त्यातलं मला थोडं थोडं देते. बटाट्याचे चिप्स करणं हे काही अवघड काम नाहीये. जर का आपण मनापासून एखादी गोष्ट जर करायचा प्रयत्न केला तर आपल्याला त्यामध्ये नक्की यश मिळतं. हे सगळे बटाट्याचे चिप्स मला शिजवून घ्यायला कमीत कमी 1 ते 1.5 तास लागला.
त्यानंतर इकडे किरण पण आली माझ्या मदतीसाठी आणि आम्ही दोघी पटापटा हे पूर्ण चिप्स सुकत घातले आणि मी हे चिप्स 2 दिवस फक्त उन्हामध्ये वाळवून घेतले. खूप छान झाले होते, पांढरे शुभ्र असे आणि हा मी पहिल्यांदाच केलेला प्रयत्न माझा सक्सेस झाला. पुन्हा एकदा आपण भेटूया एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.